तर नमस्कार मित्रांनो, मी मोठा व्हिडिओ बनवला आहे बरं का आज. तर आपला मोठा व्हिडिओ कशाविषयी बनवला आहे तर शेवग्याच्या शेंगाविषयी. आम्ही शेवगा कसा काढतो, कुठल्या महिन्यात लागण केली, कसं काय ती सगळं तुम्हाला दाखवलं आहे. आणि ती व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. म्हणजे ठिकी कसं भरतो आम्ही, कुठल्या मार्केटला पाठवतो काय सगळं दाखवलं आहे. शेवग्याची ठिकी कशात भरताव, कसं भरताव, कशी निवड असते सगळं दाखवलं आहे. आणि दुसरं एक कारण की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि रानातलं तुम्हाला नवीन नवीन वेगळं वेगळं व्हिडिओ बघायला मिळतील. माझं दिवसाचं डेली ब्लॉग. तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला आहे तर त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुमचे एक सबस्क्राईबरनं माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आणि तुम्हाला मी चांगलंच व्हिडिओ दाखवतो म्हणजे रानातलं ते असं. तर तुमच्यापर्यंत ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला आहे त्यांनी प्रत्येक जणाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि तुम्हाला अशाच रानातल्या वेगळ्या वेगळ्या नवनवीन माहिती बघायला मिळते. प्रसाद खंडागळे काय करत आहात तुम्ही? तुम्हाला मी पहाटेपासून शोधते इकडं तिकडं, पण मला तुम्ही कुठंच दिसलं नाहीत. अगं तुला काय सांगू दे, पाठ पाचला आमच्या बाबानं आमच्या तुझ्या एकटंच येतं काय? आपल्या बाबानं उठवलंय मला सकाळ सकाळ माझ्या ओट म्हणून. ओट नाही तर पेटातला. मला तर वाटलं आज रविवार आहे, जरा फिरायला ते जावं, फोटो बिटो काढावं. अगं जरा आराम करायला. आराम म्हणजे आता 15 दिवस झालं कसला सुद्धा आराम नाही. लयच विषय हार्ड झालाय, हिर पाडाय चालू आहे म्हणून म्हणलं तुम्हाला की दाखवा आपले शेंगा कसे काय नियोजन. आम्ही अजून किती तोडं होतील हे जर त्याचं तोडं होतं तरी म्हणजे ह्याच्यावर आपण पाणी किती देतो ह्याच्यावर. जर पाणी कमी पडायला आपल्याला 2-3 होते. पाणी जर कमी नाही पडलं तर पाणी भरपूर सोडलं आपण तर 4-5 तोडं होतील अजून. आता निबारगी व्हायला लागले काय काय शेंगाना असं तोडायचं चालू आहे. आणि ह्या लाकडाने की तोडतोय एक नंबर शेंगात राहते बघ. मग काय. आणि बाबा गेले तर तिकडे गेले तू न हीच आहे ती काय एवढी. आणि हे लाकूड घेऊन घेऊन बघा हात बघा कसं झालं. हाताला काय तर घालायला लागतंय ना तसलं थोडं सॉक्स. उठले ते असं लाकूड घ्यायचं हातात आणि सारखं. मी पण एकदा दोनदा ट्राय केलं होतं पण मला काय जमलं नाही. यास करायचं सारखं लय ताप आहे. आणि ह्याची घाण पडते डोळ्यात अजून. काय आम्ही दोघंच काढून नाव, दुसरे माणसं पण आहे त्यामुळे. तर ही ट्रिक कोणाला माहिती आहे शेवगा काढायची? ज्यांच्या शेवगा आहे त्यांनाच माहिती असेल. हा हे कसं काढायचं माहिती आहे बघा. ही असं इस्की तयार करायची आणि हे तर आता वर शेंगा आहे हे निघी हो का असं ढकलली झालं निघली. परत खाली पडलेल्या परत गोळा करायच्या. हिरीला तिकडे उडवाय चालू आहे काय? चल भाया. नाही थांब जरा. इकडे येत नाही तिथे दगड दिदे. इकडे येत नाही दगड. तिथं माणसं आहे ती दिदे ग. चल भाया. डोकं फुटायचं आपलं, शेंगा पाडायच्या राहायच्या मग. अगं नाही ती लई लांब आहे ती खाली. हेर कुठे इकडे एक सुद्धा दगड येत नाही. तिथल्या तिथं दगड उडते ती. हेर 40 फूट खाली गेले आणि तिथनं इकडे 400 फूट लांब दगड येत नसते. बर हाऊ दे मग. बाबा कुठे गेले काय आलो बाबा आलं. तुम्ही जाऊन बसात. ए बार लावला एक ना बरे मावशीकडे. बार लावलाय. सगळ्यात मुख्य सदस्य सगळ्यात पुढे जाऊन बसले. घाबरट सदस्य घरातील. माझ्याकडे असं वरडावं लागतंय. बार लावलाय म्हणलं हिरे. धरून थांबली बघ बाबाला. आम्ही इथंच थांबतो, जावा तुम्ही. बाबा कधी उठवले आम्हाला 5-5ला.
थोडा चालायच्या गेला कोडीकडे सांगा थोडा पट 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 ती काय थोडायची नाही ते. आणि काय आमच्या मामाची गाडी किती किलो आहे मामा 40 किलो आहे. 40 किलो किलो. असू नाही तर किती एक वजा असं मामा उचलतात तेवढं. मामाला गाडीवरची आपल्या ती दिसते ती पट 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 सारखं हो का असं मामाची ऑर्डर असते माझ्या बा काय करावं लागतं काय? भात लावलाय. इथं 8-15 दिवस झालं चालू आहे इकडे काम. एवढं काम चालू आहे. 5:00ला उठायला लागतं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आणि पुन्हा 9ला लाईट येते आज. लय हाल. खाली कुठे गेलता बाबा आई साहेब तोडा की जरा. तोडती की लय नाही तर थोड्या थोड्या येत सांगा. नाही आहे खाली. तर सांग मी आणती गाडी घर काय माहिती आणि आणू गाडी उडवते ते आता. उडवते ती दम काढा जरा. तरी कशी जाऊ नका तिकडं कोणी सुद्धा. पळाली बघा चल तिथं चल. ओढतोय बरं का. बारकी लेकरं बिकर आहे ती का बाहेर बघा तिथं. आज बसा म्हणा सगळे तिकडे पुढं जायलाच ये ना आम्हाला ही काय बार लावलं नाही तिकडे सोडलं आता हे खालचा वाल राहिलाय तेवढा थोडा मग जाते मी परत इथे अजून. आणि परिस्थिती आज आपल्या बघ तसंच असतं शेतकऱ्याचं. आणि हो खात हम्म. आता ओढतोय बघ बार ओढलाय खालचं तोडायचं आता पुन्हा पुन्हा ही झालं का तोडून जेवण फिवणं करायची आणि पुन्हा तिकडे जायचंय तोडाय तिकडे या प्लॉट मध्ये हम्म. तिकडे या प्लॉट मध्ये लय हिरवेगार शेंगायचे ही 1 नंबर प्लॉट आहे अगोदर झालता ही 1 महिना अगोदर चालू झाला मग ही 1 महिना अगोदर संपत आहे तिकडला आता चालू व्हायला लागलाय त्याची आता स्टार्टिंग आहे, याचा एंड होत आला आता. हा ठीक आहे अशी लाकडं वाळून जाते ती पुन्हा आता ही छाटायचं पुन्हा कमी झाले शेंगा अजून 4-5 तोडं होते ह्याला लय मेहनत. नमस्कार मित्रांनो झालाय बरं का आता शेवगा तोडून आपला इकडेची बाग झाली आता तोडून तुम्हाला दाखवतो आता किती ठिकी भरली ती काय ती सगळं सकाळपासून तोडता वर्गाला वैताग आलाय ऊन तर लय पडलंय तर तुम्हाला दाखवतो किती ठिकी भरली तिकडे शेवग्याची 1 नंबर बागाची 2 नंबर बागेत आता चालला तोडायला आम्ही सगळेजण तर तिकडे गेल्यावरगी दाखवतो तुम्हाला कसं तोडायचं चालू आहे आणि इथली ठिकी दाखवतो आता तुम्हाला तर चला आता आपण बघू मस्तपैकी किती ठिकी भरली ती काय कसं काय ती तर हो किती ठिकी भरली ते आपण मोजू बरं का किती ती इकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 ठिकी भरली ती इकडे ह्या शेवग्यातली हो का ह्या शेवग्यातली ठिकी भरून इथं आणून ठेवून सगळं ओके मध्ये केलंय आपल्या रानातलीच खुले इथं आणून ठेवले सावलीला ठिकी अशी भिजवून पाणी मारून ठेवायला लागते नाहीतर शेंगा सुकते त्या बरं का मार्केटला जास्त आणि ऊन तर टेम्परेचर बघा कसलं आहे गाडीवर जारगी आहे घेऊन चाललोय आता प्यायला हवा टेम्परेचर लय ऊनच तर असं मस्तपैकी 9 ठिकी तोडून झाली ह्याच्यावर लिंबाचा पाला ती लावून अशी भरणी असते टाईटमध्ये तर असं केलंय सगळं आता ही घेऊन चाललोय आता ही ठिकी इथं ठेवायची आणि इकडच्या 2 नंबर बागेतली ठिकी तोडून आणायची तर आता तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो तर चला नमस्कार मित्रांनो आलोय बरं का इकडच्या बागेत आता 2 नंबर बागेत आलोय म्हणजे लय वेळ झाला आलो आम्ही तेव्हा तिकडून तोडत आणलंय सगळं एक 20 वळी झालेत तोडून टोटल वळी आहे त्या 22 तर 2 राहिले ते आता चालू आहे थोडा आहे लय वैतागलोय बरं हो शेंगा बघा किती आहे बारके सगळं शेंगा जायते हे दिसते तिथं बाबा घ्यायचं तिकडं तोडते चला आता बाबाकडे जाऊन थोडी बाबाची मुलाखत घ्यावं म्हणलं सकाळपासून लय वैताग आलाय कितीला उठला काय बाबा सांगतील सगळं कधीपासून तोडता पळापळी परत दिवसाची लाईट आहे शेंगा तोडत बोलतोय मी की तुम्हाला बाबा म्हणते सारखं व्हिडिओज काढतंय पोरग काम काय करीना काम गेले असते बरं का ठीक आहे असे वरच्या शेंगा पाडायला लागतील ह्या लाकडानं पाडतोय तर चला आता जाऊ बाबाकडे आपण निवेदन काय आहे? शेंगा चालायच्या सकाळी उठून पासून 6:30ला उठून पाणी काढलं बर रोटिंग सांगा सकाळपासून आज काय काय केलं ते सकाळी उठलो पाण्याला तिकडे मोटर चालू केली सगळी पाणी काढलं बर ब्लास्टिंग करायला होतं म्हणून
पुन्हा धारा काढल्या मसाराशींच्या पुन्हा जी शेंगा तोडायला लागलो ते तिकडचं बाग झाल्यावर मग पुन्हा आंघोळ केली जेवण केलं. ही 2 नंबर बाग आहे आपली. आता संपत आला 2 वेळ आहे. 2 वळी राहिले त्या. मान लय दुखत असेल बाबा खानावर बघून. तू सांगायचं कोणाला? अवघड आहे परिस्थिती. एक एक शेंग बघून पाडावं लागते का. शेंगा लय लागले ते बरं का. कुठली जात बाबा आपली शेवग्याची? ओडीशी ओडीशी काय. कधी लागण केली का आपण? गेल्या वर्षी लावला होता आपण. गेल्या वर्षी. पण कुठल्या महिन्यात काय? दुसरं पीक आहे जूनमध्ये लावला होता. जून मध्ये. 10 जूनला. 10 जूनला. हे दुसरं पीक आहे ना आपलं. तर अशी इथनं छाटणी केली आम्ही. चालू आहे सकाळपासून नियोजन आपलं तोडायला. सगळी माणसं ती आहे ती तोडाय. अजून निवडायचं आहे ते का नाहीच. लय काम डेंजर हवाय. शेंगा पाक कसले आहेत. दकडून गेले झाडं पाक. पुढच्या आठवड्यात नाही तर त्या पुढच्या आठवड्यातल्या येतील का नाही बाबा शेंगा. बाबा झालं काय? कुठं जायचं आता? शेंगा कुठनं घेऊन आला हातात? बरं बरं. ही कशी काय वाळे हिने बरं आहे का ना आपण पाडले. लय लक्ष ठेवावं लागते माग. हो ही आकार घेतली. ह्या आकारानं वर तोडावं लागते त्या. चाललं आता घेऊन. इथं डिंगारा केलाय. बघू आपण. चला आता. बाबा असं भराय चालू आहे. बर बर. आजी कधीपासून निवडते? कशी निवडायला लागली. हे काय 2-4 ठिके आहे ती तिकडं निघली ती बर बर. तिकडं 9 निघले ती. दावून आलो की तिकडची. सगळी काढते ती. मी बसून आपलं मला फिरायचं होत नसतं म्हणून निवडते मी. नाहीतर म्हणते ती कमेंट करून तुमची आजी एवढं काम करते तुम्ही निवांत बसता. लय अवघड आहे. आजीला लय लोड नसतो बरं का. इथं माणसं ती आहे ती त्यामुळं. काय म्हणते आजी? हे थोडं थोडं निवडती बसून. फिरायचं होत नाही मला. हे काही माणसं आहे ती सगळे काढते. हा. सगळी गोळा करून आणते ती. मी इथं बसून निवडते. रानातलं काम घे तूच करून घेत असते बायांकडे. मीच करून आणि आम्ही गे असतो 24 तास रानात. हो हे शेवगा दिसतंय तुम्हाला. सगळा तोडलाय सकाळ. आम्हाला किती मोठा आहे बघा. हे बघल तेवढा 5-6 आहे मोठा. तवर आला वाटतं बाबाला फोन कोणाचा. गाडी आली आहे बाबा. काय आका जायचे असतेली अमृताही आली वाटतं. घरी आली ते. तेवढं निवडून चल तू. एक ठिका दावा जरा बाप भरून कसं भरता बघू. हा हा मोकळं ठिका भरता ना. आणि मामा मला तुम्ही सकाळपासून दिसलाच ना. कुठे गेलता? गावाला गेलतो बाबा. कुठल्या गावाला? बर बर. कधी आला? आता आलो सगळं ठिका भरायला. बर बर. माणसं कमी पडलं बोलून आलो तिकडून लवकर. वर्ष थोडा घंटाभर लागणार होता तिथं. होय. दुसरी तरफ काम चालू नाही का. निम काम सोडून आला म्हणायचे. अवघड आहे. काय म्हणला? ठेवलं ते का घरापुढे. कुठे ठेवली? घरापुढे पत्र शेडपाशी आहे. बरं बरं. ठीक आहे. तोंड शेवायला लागते. पाला घेऊन आला लिंबाचा. बरं बरं आलो घेऊन स्वतः थांबा. गाडीत बसून
मामा लय फास्ट शेवता हा फास्ट नाही पडता तिघ जण भरण्यावाला मग एकटा आपण भरण्यावाला परफेक्ट आहे. ही शेवून टाकले एक सोड राहिले घेतली गाडी चाललोय शेंगा नाही मामा थांबलेले इथं आपल्याला जावं म्हणलं घरी पाहुणे आली त्यातनं फोन आला नेहमी शेंगा सोडून आलो मामाला वाटलं मला एकट्याला सोडून कुठे गेले म्हणून आलो बरं का पुन्हा बसा चला कुठं चाललेलो बसला तिला माझा काय टाइम लागते काय की माझा आता अवघड पाहुण्याला सोडून आलो हाय असं आलो म्हणलं थांबा बसतावर चाललोय आता नाही भरतो ठीक आहे जाऊन तुम्हाला दाखवत चला ती बरं का पाहुणं ठीक आहे मंडळी चाललोय घराकडे हा हा मोठी गाडी लोड करताना दाखवू की त्याला मामा म्हणते आम्ही शेवगा भरून चाललोय आता घेऊन मोठी गाडी लोड करताना दाखवू चाललोय अशी मस्त जायचं ना ट्रॅक्टर की चालवाय चालू पुढे आयला ट्रॅक्टर चालला ते वेळेच्या नादात बसलोय तिथे चाललोय घेऊन आता गेल्यावर दाखवतो तुम्हाला उतरवताना. नमस्कार मित्रांनो तुम्हाला म्हणलेलं आता शेवग्याची ठिकी भरल्यावर मी दाखवतो तुम्हाला पण काय झालं रात्री जरा उशिरा गाडी आली म्हणजे 12-1 वाजता गाडी आली मालाची आपलं शेवगा नेणार त्यामुळं मी काय दाखवलं नाही बरं का तुम्हाला उशिरा गाडी आल्यामुळं म्हणलं आता संध्याकाळचा व्हिडिओ की नीट निघायचा नाही तर मी तुम्हाला पुढच्या रविवारी शेवगा काढताना आपण नक्की तुम्हाला दावेन आम्ही गाडीत कसं शेवगा लोड करतोय कसं भरून पाठवतोय आणि कुठं शेवगा पाठवतोय तिघी तुम्हाला सांगेन तर व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ शेवग्याचा मी बनवला आहे कधी लागण केली काय ते सगळं तुम्हाला सांगितलं आहे बरं का आणि आम्ही शेतकऱ्याचा मी मुलगा आहे बरं का तुमची साथ आणि सपोर्ट मला असा कायम ठेवा आणि तुम्ही फक्त म्हणजे प्रत्येकजणांनी ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला आहे त्यांनी प्रत्येकजणांनी मला सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे एक सबस्क्राईब करणं माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल कारण तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं तर मला म्हणजे माझं जिथपर्यंत स्वप्न आहे तेवढं माझं पूर्ण होईल तर तुमची साथ आणि सपोर्ट मला असाच कायम राहू द्या आणि प्रत्येकाने आणि ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला आहे त्यांनी प्रत्येकाने सबस्क्राईब करा नक्की तर शेतकऱ्याचा मुलगा मी काय तुम्हाला वाईट असं म्हणजे कुठलं व्हिडिओ दावत नाही रानातलं काम केलेलं परत आमची बापले एका जोडी परत नवीन काय पदार्थ खायला केलेलं किंवा रानात नवीन आम्ही काय करतोय ते सगळं दाखवतो बरं का तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुमचा साथ आणि सपोर्ट असंच कायम ठेवा तर म्हणजे व्हिडिओमध्ये काय कॉमेडीचं पण व्हिडिओ दाखवतोय म्हणजे आमचे रुटीन माझं ब्लॉग सगळं तुम्हाला दाखवतोय व्हिडिओ बघा आधी कसं वाटतं तुम्हाला आणि जर व्हिडिओ आवडला तर प्रत्येक जणांनी ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ हा पोचला आहे त्यांनी प्रत्येकाने सबस्क्राईब करा तर नक्की तर चला ज्यांनी नवीन मला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा मी सबस्क्राईब केलं म्हणून मी प्रत्येकाला उत्तर देईन म्हणजे प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देईन तर प्रत्येकाने ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचला आहे त्यांनी पहिला सबस्क्राईब करा आणि आपलं व्हिडिओ कसं वाटतं तेही कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं आहे म्हणून ती पण सांगा तर चला